नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित इतिहास अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी या विद्यापीठ स्तरीय चर्चासत्राकरिता एकत्र जमलो आहोत. या ऑनलाईन चर्चासत्राचे अध्यक्षस्थान आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर जयंत चतुर सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तसेच चर्चासत्राचे बीजभाषक प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड सर, सिनेट सदस्य तथा सदस्य इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे मी शब्दसुमराने स्वागत करतो. तसेच आजच्या चर्चासत्राचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर नामदेव ढाले सर, इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे देखील मी शब्दसुमराने ऑनलाईन चर्चासत्रामध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, या चर्चासत्राची भूमिका मांडताना मला असे सांगावेसे वाटते की आपणास माहिती आहे की पुढील वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 24-25 पासून NEP 2020 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाला BA ला प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कोणकोणते मेजर मायनर विषय घ्यावे लागतील, याशिवाय BA ला प्रवेश घेत असताना त्याचे स्वरूप कसे राहील या संबंधीचे मार्गदर्शन संबंधित आम्हाला या चर्चासत्रात अपेक्षित आहे. त्याचबरोबर UG सर्टिफिकेट, UG डिप्लोमा, बॅचलर डिग्री, मेजर कोर्स, मायनर कोर्स, इंडियन नॉलेज सिस्टीम, इंटर फॅसिलिटी स्पेसिफिक कोर्स, DSC, DSE, तसेच व्होकेशनल कोर्स किंवा आपल्या इतिहास विषयाच्या अनुषंगाने जे ओपन इलेक्टिव्ह कोर्स आहेत, इंटर्नशिप, जॉब या संदर्भात माहिती मिळावी, जेणेकरून पुढचं शैक्षणिक वर्ष आपल्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीनं असेल याची थोडीफार पूर्वकल्पना येईल. आपल्याला माहितीच आहे मित्रांनो की संपूर्ण भारतामध्ये वास्तविक पाहता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही लागू करण्यात आली, पण याच्यापूर्वी 34 वर्षापूर्वी याच्यात बदल करण्यात आला आणि शैक्षणिक परिवर्तनाचा हा काळ आहे आणि आपण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. याचे काही चांगले परिणाम, काही वाईट परिणाम किंवा जे काही अपेक्षित आहे या साधक बाधक चर्चासत्रामधून आपल्याला तशा पद्धतीचं अपेक्षित आहे. तर मी विनंती करतोय आजच्या चर्चासत्राचे बीजभाषक सन्माननीय डॉक्टर संतोष बनसोड सर, जे की अध्यक्ष आहेत, ते आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, तसेच सिनेट सदस्य आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, यांनी आपले अनमोल विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. श्रीमती नानकीबाई वाधवानी महाविद्यालय येथील इतिहास विभागाद्वारे आयोजित आजचं एक दिवसीय हे राष्ट्रीय चर्चासत्र, या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटनीय समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, महाविद्यालयाचं कुशल नेतृत्व, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आपल्या महाविद्यालयाच्या कर्तृत्वाच्या निमित्ताने ज्यांनी उमटविलेला आहे, आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर चतुर सर, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कार्यकुशल तथा विद्यार्थ्याच्या हिताकरिता आणि विद्यापीठाच्या हिताकरिता अविरतपणे कार्य करणारे डॉक्टर नामदेव ढाले सर, जे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत, जिजामाता महाविद्यालय बुलढाणा या ठिकाणी इतिहास विभागामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर ज्यांनी या चर्चासत्राचं अर्थात या वेबिनारचं आयोजन केलं असे आमचे लहान बंधू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सन्माननीय वाधवानी महाविद्यालय येथील इतिहास विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा इतिहासाचा अभ्यासक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर प्रसारित केला. कोरोनाच्या काळामध्ये
विद्यार्थ्यांपर्यंत, इतिहास प्रेमींपर्यंत, समाजापर्यंत, अभ्यासकांपर्यंत इतिहास पोहोचवला आणि आता सुद्धा अविरतपणे काम करत आहेत असे सर्व, त्याचबरोबर महाविद्यालयाचे सर्व आमची मित्रमंडळी, प्राध्यापक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर विषयावर या ठिकाणी चर्चासत्राचं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर चतुर सर यांचं मी कौतुक करतो. इतिहास अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रानं नवीन शिक्षणाचं धोरण अवलंबित असताना, पॉलिसी ठरवित असताना या धोरणामध्ये आपल्या विषयाचा काय रोल असेल किंवा आपल्या विषयाची भूमिका काय असेल, जेणेकरून खऱ्या अर्थाने हे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचेल, हे शिक्षण मूल्यवर्धित असेल, त्याचबरोबर रोजगारक्षम असेल आणि चांगली पिढी घडवणार असेल, अशा पद्धतीचं शिक्षण, अशा पद्धतीचा शिक्षणाचा अभ्यासक्रम रचण्याच्या अनुषंगाने या धोरणाची जरी अंमलबजावणी होत असली तरी त्या धोरणामध्ये आपल्या विषयाची काय भूमिका असेल, विषयाचा अभ्यासक्रम रचत असताना त्यामध्ये विद्यार्थी हित, समाज हित आणि राष्ट्राचं हित कितपत जोपासल्या जाईल यावर उहापोह करण्याच्या अनुषंगाने या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी आहात, इतिहासाचे अभ्यासक आहात, तरीही मी इतिहास म्हणजे काय यावर थोडक्यात प्रकाश टाकतो, इथपासून सुरुवात करतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, इतिहास म्हणजेच वेगवेगळ्या इतिहासकारांनी इतिहासाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. मात्र त्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं, रँके बघितला, कॉलिंगवुड बघितला किंवा इतर अभ्यासकांचं जर बघितलं तर सर्वसामान्यपणे नवीन आणि जुन्याचा सांगड घालण्याचं काम इतिहास करते किंवा नवीन वर्तमान आणि भूतकाळाला जोडणारा पूल म्हणजे इतिहास आहे, अशा सर्वसामान्य इतिहासकाराच्या व्याख्या आपल्याला जर आपण गृहीत धरल्या तर आपली संस्कृती, परंपरा, वारसा एवढंच नव्हे, झालेल्या घटना, आपले रीतिरिवाज असतील, या सर्व गोष्टींचा वारसा पोहोचवण्याचं काम आपल्याला इतिहास करत असतो. मित्रांनो, भूतकाळामध्ये झालेल्या चुका वर्तमान काळामध्ये होऊ नये किंवा भविष्य काळाचे वेध इतिहास भूतकाळांच्या घटनांची नोंद किंवा त्याचा अभ्यास जर आपण केला तर वर्तमान काळामध्ये त्या पद्धतीच्या चुका होणार नाही किंवा भविष्याचे वेध ठरवून आपल्याला त्या पद्धतीचं खऱ्या अर्थाने शहाणपण देण्याचं कार्य इतिहास करत असतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, इतिहास आहे, इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा हा संस्कृतीचा, परंपरेचा वारसा आपल्याला प्रगल्भ आहे. मात्र त्यामध्ये ही तत्कालीन काळातील काही इतिहासकारांनी किंवा घटनांची नोंद रेखाटणाऱ्या नोंदकारांनी ज्या पद्धतीची चुकीची नोंदणी केली, चुकीची मांडणी केली, त्याचे परिणाम अनेक पिढ्यानपिढ्या आपण भोगतो आहेत. आणि म्हणून इतिहास जर जो विज्ञाननिष्ठ इतिहास आहे किंवा साधनांच्या आधारावर ज्या इतिहासाची मांडणी केलेली आहे, खऱ्या अर्थाने न्यायाधीशाच्या भूमिकेतून इतिहासाची मांडणी केलेली आहे, असे जे काही इतिहासकार असतील त्या इतिहासकारांनी मांडलेला इतिहास जर अभ्यासला तर खऱ्या अर्थाने पिढी घडेल. मात्र पूर्वग्रह दूषित किंवा एखाद्या घटनेविषयी त्याचं सुरुवातीलाच वेगळं मत असणे, एखाद्या प्रसंगाविषयी वेगळं मत असणे किंवा एखाद्या राजाविषयी, एखाद्या राजकीय व्यक्तीविषयी किंवा एखाद्या घटनेविषयी त्याचं जर वेगळं मत असेल तर त्याची मांडणी करत असताना मोठी गल्लत होते आणि मग तो चुकीचा इतिहास जर आला तर शेकडो पिढ्या गारद झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून नेमकं आता अलीकडच्या काळात आपण कुठेतरी प्रगल्भ इतिहासकारण, मग तो सबाटणवाडी इतिहास असेल, वंचितांचा इतिहास असेल, या सर्व घटकांची नोंद घेऊन इतिहासाची नव्याने मांडणी झालेली होती. आणि म्हणून त्या मांडणीच्या अनुषंगाने आपण इतिहासाच्या अध्यापनाला नेमकी सुरुवात केली होती. आणि अशाच वेळेस आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविलं जात आहे. आणि म्हणून
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील किंवा अभ्यासक असतील आणि विद्यार्थी असतील, या सर्वांची भूमिका आहे की चांगल्या पद्धतीचा इतिहास हा समाजासमोर यायला हवा, चांगल्या पद्धतीच्या इतिहासाची मांडणी रेखाटणी व्हायला हवी आणि त्यावर आधारित अभ्यासक्रम रचला जावा, जेणेकरून रोजगार नंतरचा घटक झाला, मात्र जर आपली मूल्यवर्धित पिढी असेल, जर समाज प्रगल्भ असेल, चांगला घडलेला असेल, तर राष्ट्र टिकेल, अन्यथा राष्ट्राचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही, परत पारतंत्र्याकडे आपला प्रवास सुरू झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्याला स्पष्टपणे दिसते. आणि म्हणून भारताच्या या सामाजिक नव्हे तर सांस्कृतिक, धार्मिक आणि या आर्थिक चळवळीमध्ये इतिहासाची भूमिका ही अनन्यसाधारण आहे. याचं असामान्य महत्व आहे, ज्याचं महत्व आपल्याला विशद करता येणार नाही, अशा पद्धतीचा इतिहास आहे. मित्रांनो, पूर्वीचा इतिहास जर आपण बघितला, मी मूळ विषयाकडे येतो त्यापूर्वीची ही पार्श्वभूमी विशद करणं अतिशय महत्वाची आहे. पूर्वीचा इतिहास जर बघितला आपण तर राजेरजवाड्यांचा इतिहास आहे, किंवा जे काही राजेरजवाड्यांच्याकडे जे लिखाणकर्ते असेल किंवा आज्ञापत्र लिहिणारे असतील, कारकून असतील, यांनी फक्त राजाशी केंद्रित असा इतिहासाची मांडणी केली आणि आपण त्यालाच इतिहास समजून अभ्यासत आलो. परिणामी आपल्याकडे जर तो लेखक किंवा मांडणी करणारा कारकून, दरबारी हा जर पूर्वग्रह दूषित जर असेल तर त्यानं त्याच्या विशिष्ट पद्धतीने मांडणी केलेली आहे, म्हणून अद्यापही आपल्याला काही प्रश्न त्याचे उलगडलेले नाही. आपण बघतोय की भारताचा हा जो अतिशय सुंदर इतिहास होता, या सुंदर इतिहासामध्ये मांडणी करत असताना सांगितलं की बुद्ध जन्मल्याबरोबर चालायला लागला. बुद्धाने जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा त्या नदीमध्ये जेव्हा सुजातानं दिलेलं पात्र सोडलं तर ते पात्र उलट्या दिशेने मासळीसारखं पोहायला लागलं. एवढंच नव्हे तर हनुमान जन्मलेल्या बरोबर मातेच्या मांडीवरून सूर्याच्या पाठीमागे लागला. सूर्याचा तप्त गोळा त्याला आकर्षित करत होता आणि म्हणून सूर्य हनुमानाच्या धास्तीने घाबरला आणि तो लांब 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 पळत गेला. अशा पद्धतीच्या भ्रामक कथा इतिहासामध्ये त्याची रेखाटणी केल्या गेली. मात्र आपण अलीकडच्या काळामध्ये पुरोगामी इतिहासाची आणि विज्ञाननिष्ठ साधनांच्या आधारावर इतिहासाची मांडणी केली आणि आपण इतिहास स्वीकारत गेलो. या तथाकथित भाकळ कथांना, जातक कथांना आपण थारा दिला नाही, बाजूला सारला आणि विज्ञाननिष्ठ खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध इतिहासाची मांडणी केली गेली आणि तो इतिहास आपल्या समोर अभ्यासाला यायला लागला. आणि म्हणून ह्या घटना आपण पूर्वीच्या काढल्या. मात्र नंतरच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला आपण बघतोय की भारताचा प्रगल्भ सांस्कृतिक इतिहास जो प्रगल्भ करण्याचं काम किंवा सामाजिक इतिहास प्रगल्भ करण्याचं काम कोणत्या काळानं केलं असेल तर ते बौद्ध काळाने. आज भारतामध्ये भारतातील सर्वच चारही बाजूने आपण जर गेले तर दक्षिणेत गेले, पूर्वेला, पश्चिमेला आणि उत्तरेला जर गेलात आपण तर आपण सर्व ठिकाणी तुम्हाला लेण्या, एवढंच नव्हे तर गुहा, स्तूप, शिलालेख, ताम्रपट हे सर्व बौद्धकालीन दिसतात. बुद्धाच्या काळाच्या पूर्वी कोण्याही ठिकाणी तुम्हाला गुफा दिसणार नाही किंवा लेणी दिसणार नाही, स्तूप दिसणार नाही. आपण जर बघितलं तर आजही आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या अजिंठा वेरूळच्या लेण्या असतील, कार्ले भाजेच्या लेण्या असतील, अलिबागच्या लेण्या असतील, आपण जर बघितलं तर इकडे साचीचा स्तूप जर बघितला, तक्षशिलेचा बघितला, इकडे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये भोन या ठिकाणी झालेलं उत्खनन आहे. तुमच्या यवतमाळच्या बाजूला जे उत्खनन सुरू आहे सध्याच्या काळामध्ये, तुमची काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी सहल सुद्धा जाणार आहे, अभ्यास दौरा सुद्धा जाणार आहे. हे सर्व घटक जर बघितले आपण तर हे बौद्ध काळातले संपूर्ण मॉन्युमेंट्स आहेत. तत्कालीन काळातली स्थापत्य कला म्हणजेच आज आपण बघतोय की 2 वर्षापूर्वी निर्माण झालेला समृद्धी महामार्गाला तळे जातात, परंतु 2000 वर्षापूर्वी जो बुद्धकालीन स्थापत्य कला या ठिकाणी मांडल्या गेली, मौर्याच्या काळामध्ये याचा प्रचंड विस्तार झाला, त्या कलेचा विस्तार झाला. आजही आपल्याला दिसते की साबू स्थितीमध्ये त्याला कोणत्याही पद्धतीची तळा गेलेली दिसत नाही. आणि म्हणून या सर्व अनुषंगाने या सर्व घटकांचा विचार करून अभ्यासक्रमाची रचना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आपण मांडत असताना आपण बघतोय की अतिशय सुंदर धोरण आलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला धोरण घेता येईल, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर त्यामधून भरपूर काही होती. इतिहासाच्या अनुषंगाने तर आम्ही तर असं म्हणेल की हे धोरण आमच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. कारण आज आपण बघतोय की दिल्ली हे ज्या पद्धतीचं आपल्याकडे एखादं मोठी यात्रा असते आणि यात्रेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये उलाढालीचं ठिकाण असायचं आणि मोठे शहर सुद्धा व्यापाराची केंद्र असतात, त्या पद्धतीने दिल्ली हे आज एक IAS आणि IPS विद्यार्थ्यांचं हब झालेलं आहे.
मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विद्यार्थी अभ्यासाला जातात, क्लासेस लावतात आणि अनेक विद्यार्थी त्यामधले यशस्वी होऊन भारताच्या या आधुनिक जडणघडीमध्ये महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसत. मग ही भूमिका बजावत असताना आपण बघतोय की तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल, तो मेडिकल क्षेत्रातला विद्यार्थी असेल किंवा अभियांत्रिकी क्षेत्रातला असेल, आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी असेल किंवा फार्मसीचा विद्यार्थी असेल, तो ग्रॅज्युएशन नंतर आपण बघतोय का मुख्य पेपर विषयाला जेव्हा युपीएससीचा मुख्य विषय पेपर येतो तेव्हा मुख्य पेपरला हात लावत असताना तो इतिहास हा विषय घेऊन परीक्षेला सामोरे जातो. इतिहास हा विषय घेऊन मुख्य परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास जर बघितली 57% आहे आणि 57% विद्यार्थी त्यामध्ये यशस्वी होत असताना दिसत आहेत. आणि म्हणून मग जे विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे असतील, मेडिकल क्षेत्रातील असतील किंवा फार्मसीचे असतील, विज्ञानाचे असतील, कॉमर्सचे असतील, त्यांचा 10वी नंतर इतिहासाशी संबंध तुटतोय. मात्र आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना काही दिवस कसोशीने आणि अथक परिश्रम करावा लागतात आणि परिणामी ते यश मिळवतात, संपादित करतात. मात्र या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जर इतिहासाच्या अनुषंगाने आपण जर विचार केला, ज्या विद्यार्थ्याचा वेध असेल की मला भविष्यामध्ये मोठा ऑफिसर व्हायचा आहे किंवा IAS IPS ऑफिसर व्हायचा आहे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून क्लास 1 क्लास 2 चा मला जॉब मिळवायचा आहे, नोकरी मिळवायची आहे आणि समाजाच्या जडणघडीमध्ये महत्वाची भूमिका बजवायची आहे, अशा पद्धतीचा विद्यार्थ्याचा विचार जर असेल तर त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अतिशय इतिहासाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरते. आपण बघितलं असेल की आता ही 2023-24च्या जे काही स्पर्धा परीक्षेच्या MPSCच्या परीक्षा असतील त्या शेवटच्या परीक्षा आहेत मित्रांनो. शासनाने धोरण निश्चित केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे आणि त्या धोरणानुसार असं ठरलेलं आहे का ऑब्जेक्टिव्ह पद्धत जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आहे ही शेवटची परीक्षा असेल, शेवटचं वर्ष असेल, पुढच्या वर्षीपासून परत डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं पेपर सोडवल्या जाणार आहे. आणि म्हणून डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीमध्ये पेपर सोडवत असताना एक सुरुवातीचा प्रारंभीचा पूर्व परीक्षा आणि त्यानंतर मुख्य विषयाला हात घालत असताना त्या ठिकाणी एकच विषय राहणार आहे. म्हणून त्या पद्धतीनं आताचं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या धोरणामध्ये तुम्हाला BA पार्ट 1 पासून अर्थात म्हणजे तो BSCचा असेल, BCOMचा असेल, परंतु इतिहासाच्या अनुषंगाने विचार करत असताना आपण BA भाग 1चा विद्यार्थी असेल तर BA भाग 1चा विद्यार्थी हा इतिहासाचा पंडित कसा बनेल, तो इतिहासामध्ये पारंगत कसा होईल, त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्याची गरज नाही, पदव्युत्तर शिक्षण घेण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्याला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आहे, आचार्य पदवी मिळवायची आहे किंवा त्याला प्राध्यापक व्हायचं आहे त्या विद्यार्थ्याने पदव्युत्तर शिक्षण घ्यावं. मात्र ज्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून किंवा एखादा रोजगार टाकायचा असेल, स्वयंरोजगार निर्माण करायचा असेल, त्याचबरोबर त्याला UPSCच्या माध्यमातून IAS IPS IRS किंवा जे विविध पद आहेत ते त्याला मिळवायचे असतील किंवा MPSCच्या माध्यमातून आपल्याला क्लास 1 क्लास 2 ची नोकरी मिळवायची असेल त्या विद्यार्थ्यांकरिता BA पार्ट पासूनचा इतिहासाचा अभ्यासक्रम तयार कसा करता येईल याची जबाबदारी इतिहास अभ्यास मंडळावर आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ज्या ज्या सूचना वाटत असतील त्या तुमच्या प्राध्यापकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, त्या सूचनांचा आदर केला जाईल आणि इतिहास अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य, आमचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या पुढे त्याची मांडणी करून तुमच्या विचारांचं मत घेऊन म्हणजे तुमचे विचार लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करता येईल. मित्रांनो, या पद्धतीने आपण जर बघितलं आताचा आपला जो पारंपरिक ट्रॅडिशनल अभ्यासक्रम जो आहे या अभ्यासक्रमामध्ये आपण बघतोय की तुम्हाला 2 कंपल्सरी विषय आहेत ज्याला आपण अनिवार्य विषय म्हणतो. मराठी आणि इंग्रजी 2 लँग्वेज आपल्याला आहेत. 3 ऑप्शनल विषय आहेत. या 3 ऑप्शनल विषय आणि 2 कंपल्सरी विषय ज्या 2 लँग्वेज आहे यामध्ये 80-20चा फॉर्म्युला आहे. प्रात्यक्षिक विषय असेल, गृहअर्थशास्त्र असेल किंवा भूगोल असेल किंवा आणखी कोणता स्टॅटिस्टिक्स असेल या विषयामध्ये आपण बघतो की 50-70-30-20चा फॉर्म्युला आहे. म्हणजे 50% थेअरी, 30% प्रॅक्टिकल आणि 20% इंटरनल अशा पद्धतीचा आहे. मात्र पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, सोशॉलॉजी असेल किंवा इतर विषय असतील त्या विषयाच्या अनुषंगाने विचार केला तर 80-20चा फॉर्म्युला आहे. 80 मार्काचा पेपर आहे आणि 20 मार्काचं इंटरनल आहे. त्या अनुषंगाने तुमचं मूल्यमापन करून तुमचा CGPA ठरवून तुम्हाला क्रेडिट तुमचे निश्चित होतात. हे आताची सध्याची पद्धत. अशा पद्धतीचे विषय आपल्याला घ्यायचे. परंतु आता या नवीन धोरणानुसार मित्रांनो अतिशय बदल झालेला. मी तुम्हाला ज्या पद्धतीने आता सांगितलं की UPSCचा अभ्यासक्रम ज्या पद्धतीने आहे, स्पर्धा परीक्षेचा MPSCचा अभ्यासक्रम ज्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्याला आपलं BA भाग 1ला जसं आपण बघतोय की आता पूर्वीची पद्धत गेली मित्रांनो. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी बघेल काय करायचं आहे,
किंवा 12वी पास झाल्यानंतर मला निश्चित करायचं आहे काय करायचं आहे, परंतु आता 5वी पासून नव्हे तर किमान 8वी पासून तरी आपलं ध्येय आपण निश्चित करण्याची वेळ आलेली आहे, कारण प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. ज्या पद्धतीचा आपण बघतोय आज राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवल्या जातात आणि भांडवल वसूल केल्या जाते, म्हणजेच ह्या सर्वश्रुत बाबी आहे, यावर भाष्य करण्याची ही वेळ नाही. हे जे चित्र आहे त्या पद्धतीचं सुद्धा या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा चित्र असं उभं झालेलं आहे का जेवढं ज्या पद्धतीनं आपल्याला 8वी पासून आपल्याला ध्येय निश्चित करता येईल त्या ध्येयानुसार आपल्याला जर वाटचाल करता येईल तर आपल्याला आपलं जे टार्गेट आहे ते आपल्याला अचीव करता येईल. अन्यथा आपण आपल्या टार्गेट पासून भरकटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जर आपल्याला निश्चित असेल की आपण 8वी 10वी पासून किमान जर आपण ठरवलं की मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हुद्द्याची नोकरी मिळवायची आहे, समाजाची सेवा करायची आहे, किंवा आधुनिक भारताच्या जडणघडीमध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व्यवस्था मला निर्माण करायची आहे आणि एक चांगला प्रगल्भ समाज व्यवस्था उभी करायची आहे आणि महासत्ता म्हणून भारताची वाटचाल करायची आहे, त्या महासत्ताच्या वाटचालीमध्ये माझं योगदान मला ठेवायचं आहे, अशी जर आपली महत्वपूर्ण भूमिका असेल तर आपण धोरण निश्चित करत असताना आपल्याला जर अधिकारी व्हायचं असेल तर BA भाग 1 आल्यानंतर आपण इतिहास विषय हा निश्चितपणे घेतला पाहिजे. आणि म्हणून हा इतिहास विषय निश्चितपणे घेत असताना काय आहे नेमकं BA भाग 1 ला तुम्हाला आताच सांगितलं कंपल्सरी. आता याच्या पद्धतीमध्ये कंपल्सरी तुम्हाला 2 विषय आहेत, ऑप्शनल 3 आहेत. मात्र नवीन या धोरणामध्ये मित्रांनो आपल्याला इतिहासाचे कंपल्सरी 3 विषय असतील. लँग्वेजचे विषय असतीलच, तो फायनल पर्यंत नाही. फर्स्ट इयरच्या सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 ला तुम्हाला लँग्वेजचे विषय असतीलच, परंतु यामध्ये जर बघितलं आपले तुमचे मुख्य विषय हे लँग्वेजचे विषय हे काही तुम्हाला मुख्य विषय नाही, आधारभूत नाही, त्या आधारावर तुमची पदवी नाही, डिग्री नाही, मात्र तुमच्या विषयाचे मुख्य विषय तुमचे हे केंद्रित आहेत आणि या मुख्य विषयाच्या अनुषंगाने 3 विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत. आणि म्हणून मग आम्ही चांगल्या पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम असेल, MPSCचा अभ्यासक्रम असेल, रेल्वे बँकिंगचा अभ्यासक्रम असेल, एवढंच नव्हे तर भारतातली टॉपरची परीक्षा ज्याला आपण सनदी अधिकारी म्हणतो, IAS, IPS, IFS, IRS या सर्व घटकातील काही हुद्दा 1 चेक सुपर क्लास 1 ची पदं असतील, या सर्व पदांचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची रचना आपल्या अभ्यासक्रमामध्ये करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. तो अभ्यासक्रम कसा स्वीकारता येईल, या फ्रेममध्ये त्या अभ्यासाला कसं बसवता येईल याचा विचार इतिहास अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य आणि सन्माननीय अध्यक्ष करीत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो आपल्याला 3 विषय हे कोणत्या पद्धतीचे आहेत तर हे कंपल्सरी आहेत, आपल्याला ज्याला म्हणतो आपण हे ऐच्छिक नाही तर कंपल्सरी विषय आहेत. 3 विषय इतिहासाचे असतील. त्याचबरोबर आपल्याला जर बघितलं तर जनरल ओपन इलेक्टिव्ह एक विषय असेल, तो सुद्धा इतिहासाचाच असेल. त्याबरोबर एक स्किल बेस आपला पेपर असेल, ज्या पद्धतीनं स्किल कसं स्किल तयार होईल यावरही मी भाष्य करणार आहे. आपल्या अनुषंगाने इतिहासाच्या अनुषंगाने इंटरनलच्या माध्यमातून सन्मान्य सिद्धार्थ जाधव सरांचे मी अनेक प्रोग्राम बघितले. एवढंच नव्हे तर आताच आविष्कारची जी स्पर्धा झाली त्या आविष्कारच्या स्पर्धेमध्ये सुद्धा यवतमाळ शहरातील ज्या काही दुर्गादेवीचे उत्सव आहेत, दुर्गादेवीचे उत्सव हे कारण भारतात सर्वात जास्त दुर्गादेवीचे उत्सव पश्चिम बंगालमध्ये होतात, कलकत्त्यामध्ये होतात, त्यानंतर 2 नंबरचा हा उत्सव यवतमाळमध्ये होतो. अशा पद्धतीची मांडणी त्या आविष्कारमध्ये आपल्या इथल्या विद्यार्थ्यांच्या चमूने केली होती. मी त्याला क्रमांक सुद्धा दिला. मला अतिशय ती त्यांची स्कीम भावली. कशी भावली की त्यांनी QR कोड केला आणि त्या QR कोडच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दुर्गोत्सवाचे चित्र आणि त्या मंडळाच्या पूर्ण चित्रफिती त्यांनी उभ्या केलेल्या होत्या. सामाजिक सांस्कृतिक वारसा आमच्या इथं मूल्यवर्धित म्हणजे पिढी निर्माण करण्याचं काम सुद्धा की ते दुर्गा उत्सव कशा पद्धतीने करता येईल याच्या पद्धतीची अतिशय चांगली भूमिका या निमित्ताने मांडली होती. म्हणजेच तुमच्या इथला इतिहास विभाग हा प्रयत्नशील आहे, कार्यशील आहे आणि कौतुकास्पद कार्य करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये आज अग्रेसित आहेत, यामध्ये काही दुमत नाही. आणि म्हणून मित्रांनो स्किल बेस अभ्यासक्रम आपल्याला कसा तयार करता येईल या अनुषंगाने आमचा सुद्धा विचार सुरू आहे. जसं आपण बघतोय की टुरिझम आणि व्यवस्थापन, जसं तुमच्या इथले दुर्गा उत्सव आहे हे सिजनेबल आहेत, विशिष्ट कालावधीमध्ये येतात, परंतु आज आपण बघितलं की भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले. भारताच्या लोकशाहीचं हे 75वं वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारताची प्रचंड प्रगती झालेली आहे. आपण बघतोय की आज सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड विकास झालेला आहे. एक मध्यमवर्गीयांचा मोठा समूह निर्माण झालेला आहे आणि म्हणून मध्यमवर्गीयांचा समूह हा दिवाळी आणि उन्हाळा सुट्टीच्या कालावधीमध्ये आज आपल्या
खऱ्या अर्थाने आरोग्याच्या दृष्टिकोनातून सक्षम ठेवण्याच्या विचारातून आपलं कुटुंब कसं सक्षम असेल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कसं सुदृढ असेल, या अनुषंगाने पर्यटनाकडे वळतो. आज मध्यमवर्गीय आपल्या ज्या पद्धतीचं राज्याचं बजेट असते, देशाचं बजेट असते, जिल्हा परिषदचं बजेट असते, त्या पद्धतीचं बजेट म्हणजे अंदाजपत्रक मध्यमवर्गीय कुटुंब सुद्धा ठरवतात. त्या बजेटमध्ये आज आपण बघतो पर्यटनाला सुद्धा महत्वाचं स्थान दिलेलं. मग या पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं काम इतिहासाला करायचं, इतिहासाच्या अभ्यासक्रमाला करायचं. मग यामध्ये आपल्या जिल्ह्यातील स्थानिक इतिहास जर आपण पुढे आणला, आपल्या इथलं टूर्स अँड टुरिझम आहे, हेरिटेज आहे, आपल्या इथलं टुरिझम व्यवस्थापन आहे, या संदर्भामधला जो अभ्यासक्रम आहे, आपण त्या पद्धतीचा मागच्या वेळेस सुद्धा अभ्यासक्रम उभाच केला होता. तुम्ही जर इतिहासाचा अभ्यासक्रम जर बघितला तर त्यामध्ये अतिशय सुंदर माहिती तुम्हाला दिसेल. तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील जे मॉन्युमेंट्स आहेत, त्या मॉन्युमेंट्सवर सुद्धा तुम्हाला 20 मार्काचं इंटरनल म्हणजे 100 मार्काच्या पेपरमध्ये तुमच्या जिल्ह्यातील 20 मार्काचे मार्क्स गुण तुमच्या हातात असतात. या पद्धतीची किमान इतिहास अभ्यास मंडळाने केलेली आहे. त्याच पद्धतीचं आता या नवीन धोरणामध्ये सुद्धा आपल्याला या तुमच्या परिसरामधील जे काही मॉन्युमेंट्स असतील, ऐतिहासिक स्थळं असतील, या ठिकाणी पर्यटन मोठ्या पद्धतीने कसं वाढेल, रोजगार कसा मिळेल, त्याचबरोबर या हेरिटेजचं म्हणजे ऐतिहासिक स्थळाचं संवर्धन कसं करता येईल, त्याचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने आपल्याला सुदृढ करता येईल, या अनुषंगाने सुद्धा विचार करून आपण त्याची अभ्यासक्रमाची रचना करत आहे. आणि इतिहासाची भूमिका, इतिहास विषयाची इतिहास अभ्यास मंडळाची भूमिका यामध्ये महत्वपूर्ण राहणार आहे. जवळपास 64 स्थळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील, मग ते तुम्हाला माहीत असलेलं, ज्ञात असलेलं आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामधील मग ते मेळघाट असेल, त्यामधलं चिखलदरा असेल, आपण इकडे बघतोय की आपल्या यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं पांढरकवडा, तिकडे बघितला आपण की ताडोबा आहे. हे आपल्याला मोजके माहिती असलेले नरनाळा किल्ला आहे. परंतु या व्यतिरिक्त 64 स्थळ अशी आहेत की मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी चालना देण्यासाठी आज आपल्याला हात दाखवत आहेत की तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला हजारोच्या संख्येने आम्ही रोजगार देण्यासाठी तयार. मात्र त्याचं मार्केटिंग होणं गरजेचं आहे, त्यावर सखोल चिंतन होणं गरजेचं आहे, त्यावर सखोल अभ्यास होणं गरजेचं, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या अभ्यासाची मांडणी आमच्या अभ्यासक्रमामध्ये जर करण्यात आली तर एखादा बीएला जो स्पर्धा परीक्षेसाठी, ज्या विद्यार्थ्यानं बीएला स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इतिहासामध्ये प्रवेश केलेला आहे, एक मिनिट, प्रवेश घेतलेला आहे मात्र त्याला रोजगार प्राप्त झाला नाही, कारण ही स्पर्धा आहे, स्पर्धा ही जीवघेणी झालेली आहे, प्रचंड झालेली आहे. आज आपण बघतो की 24 तासापैकी 18 तास अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये घडत आहे. अशा स्थितीमध्ये आपल्या अपरिहार्य कारणास्तव आपण त्या स्पर्धेमध्ये टिकलो नाही, आपल्याला चांगल्या हुद्द्याचं पद मिळालं नाही, रोजगार नोकरी मिळाली नाही, तरीही आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला आपल्या घरून जे काही आपले 4-2 एकर शेती असेल किंवा आपले छोटे मोठे त्या शेतीला अनुसरून उद्योग असतील किंवा कुटीर उद्योग असतील, या अनुषंगाने ते साबूत ठेवून, ते कायम ठेवून आपल्या इतिहास विषयाच्या अनुषंगाने आपल्याला रोजगार कसा उभा करता येईल आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये, याकरिता सुद्धा आपण इतिहासाचे अभ्यासक म्हणून, इतिहासाचे अभ्यास मंडळ सदस्य म्हणून आम्ही तो सुद्धा विचार करत आहे. मग काय करता येईल आपल्याला? जसं एखाद्या टुरिझमचं मार्केटिंग करत असताना तुम्हाला सर्वांना माहित आहे काश्मीरचं मार्केटिंग मोठ्या प्रमाणात होते, ताडोबाचं मार्केटिंग आपण बघितलं नेटवर. जसं तुमच्या महाविद्यालयातील इतिहासाच्या प्राध्यापकांचं नाव नेटवर टाकल्याबरोबर, सिद्धार्थ जाधव टाकल्याबरोबर वाधवानी महाविद्यालय त्या ठिकाणी येते. म्हणजे आम्हाला अतिशय अभिमानानं सांगावं वाटते की वाधवानी महाविद्यालयाचे प्राध्यापक सिद्धार्थ जाधव सर आहेत, त्यांच्या या व्याख्यानाला त्यांनी जे व्हिडिओ टाकलेला त्याला लाखो लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे. म्हणजे मोठी मिळकत सुद्धा त्यांना त्या माध्यमातून सुरू झालेली आहे. आणि एक त्यांच्या विचारांचा, त्यांच्या या अध्यापनाचा मोठा आस्वाद घेणारा समूह सुद्धा तयार झालेला आहे. त्या पद्धतीचं सिद्धार्थ जाधव सरांनी ज्या ज्या पद्धतीने व्हिडिओ केलेला आहे. तर हे जे पर्यटन, याचं मार्केटिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे की आमच्या जिल्ह्यामधील पांढरकवडाचं टिपेश्वर आहे किंवा आजूबाजूचे जे किल्ले आहेत, ज्या ठिकाणी भोसल्यांचं मुक्काम राहिलं ते भाम आहे. एवढंच नव्हे तर आपण जर बघितलं तर आपल्या इथून खऱ्या अर्थाने इतिहास संशोधनाला जी चालना मिळालेली आहे, ठिकाणी आपला
महत्वाचा ठसा उमटवलेला या सर्व घटकांचं मार्केटिंग सुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि हे मार्केटिंग जर इतरांपर्यंत पोहोचलं तर इतर पर्यटक आपल्या जिल्ह्याकडे, आपल्या ठिकाणाकडे आकर्षित होतील. याला सुद्धा स्थान आम्हाला अभ्यासक्रमामध्ये द्यायचं आणि आम्ही ते निश्चितपणे देणार आहोत. आणि म्हणून मग ज्या ज्या ठिकाणी, जसं आपण अजिंठा वेरूळला गेलोय, आपण तिकडे उत्तर भारतामधील आग्र्याचा ताजमहल असेल, फतेपूर सिक्रीचा किल्ला असेल, किंवा दिल्लीचे पर्यटनाचे स्थळं असतील, सारे मॉन्युमेंट्स असतील. कारण असं कोणतंही ठिकाण नाही ज्या ठिकाणी आपण जर गेलात तर तिथे प्रवेश केल्याबरोबर, गाडीतून उतरल्याबरोबर आपल्याला आपल्या जवळ गाईड येतात का तुम्हाला इथल्या माहितीसाठी आम्ही उपलब्ध आहे, आमची ही फी आम्हाला तुम्ही द्यायला तयार असाल. जसं हैदराबादला गेले तरी तुम्हाला माहित आहे की आम्हाला देण्यासाठी तयार असाल तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी देण्यास तयार आहोत. मित्रांनो, अशा पद्धतीचं मार्केटिंग झाल्यामुळे त्या शहरांकडे, त्या मॉन्युमेंटच्या ठिकाणावर, पर्यटनाच्या ठिकाणी आपण आकर्षित होतो. मग त्या पद्धतीचा आपल्या या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये 5 जिल्ह्यामध्ये जे 423 कॉलेजेस आहेत आणि 64 पर्यटनाचे स्थळ आहेत जे इतिहासाच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत, या सर्व ठिकाणचा समावेश इतिहासाच्या अभ्यासक्रमात आम्ही निश्चितपणे केलेलाच आहे. तर या स्थळांचं मार्केटिंग सुद्धा आपण समाजापर्यंत, इतर घटकांपर्यंत जर पोहोचवलं तर हे सारे पर्यटक, जो तुम्हाला मध्यमवर्गीय समूह मी सांगितला, जो आपल्या बजेटमध्ये एक पर्यटनाच्या अनुषंगाने एक विशिष्ट रक्कम बाजूला काढून ठेवतो, त्या मध्यमवर्गीय समूहाला जर आपण आकर्षित केलं तर आपल्या इथलं निश्चितच पर्यटन वाढेल आणि आपल्याला रोजगार मिळेल. अशा पद्धतीचा रोजगारक्षम इतिहासाचा अभ्यासक्रम आपल्याला तयार करायचा. मित्रांनो, आपल्यामध्ये इंटर्नशिप सुद्धा आहे. तुम्ही काही मित्रमंडळी तुमच्यापैकी कोणी ITI केलेला असेल किंवा इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा असते, मेडिकल क्षेत्रामध्ये जरी गेले तर त्यांची शिक्षण झाल्यानंतर त्याचे इंटर्नशिप असते. त्या पद्धतीची इतिहासामध्ये सुद्धा नव्याने आपण अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिपचा सुद्धा समावेश करा. तुम्हाला इंटर्नशिपचा या इतिहासाचा काय संबंध? तर उन्हाळी आणि हिवाळी म्हणजेच पहिलं सत्र झाल्यानंतर किंवा तिसरं सत्र झाल्यानंतर किंवा 5वं सत्र झाल्यानंतर हिवाळ्यामध्ये आणि दुसरं, चौथं आणि 6वं सत्र झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये या सुट्टीच्या कालावधीमध्ये 120 तास तुम्हाला हे इंटर्नशिप करायचे पर इयरला. मग कोण्या ठिकाणी करायचे? म्हणजे पर्यटनाच्या अनुषंगाचे किंवा आपण ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन आणि व्यवस्थापन किंवा पर्यटनाचं महत्व आणि पर्यटनाच्या निमित्ताने निर्माण होणारा रोजगार या अनुषंगाने आपण काही पेपर तयार केलेला आहे, अभ्यासक्रम तयार केला, जो तुम्हाला BA पार्ट पासून तर BA फायनल पर्यंत म्हणजे 6व्या सेमिस्टर पर्यंत तुम्हाला अभ्यासक्रमाला वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे. मग सुरुवातीच्या प्रारंभी आपण काय करणार आहोत तर पर्यटन म्हणजे काय, पर्यटनाचं महत्व असेल, त्यानंतर पर्यटनाचे स्थळं असतील, त्याचबरोबर या पर्यटनाच्या अनुषंगाने तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जर तुम्हाला जर उद्या काश्मीरला जायचं आहे तर आपल्यासमोर मोठा प्रश्न पडतो की आपण याचं आरक्षण कसं करावं, त्या ठिकाणची राहण्याची व्यवस्था काय असेल, विमानानं जायचं, रेल्वेनं जायचं, बसनं जायचं, कारनं जायचं, सुलभ प्रवास कोणता असेल, मध्ये मध्ये आपला थांबा कुठे असेल, हॉटेलची निवासाची व्यवस्था कुठे असेल, इथे गेल्यानंतर आपल्याला कार मिळेल का, गाडी मिळेल का, या पद्धतीचा प्रश्न अनेक आपल्यासमोर उभे होतात. मग हॉटेलमध्ये आपण प्रश्न हे मांडत असताना मग हॉटेल आपल्याला स्वस्त मध्ये मिळेल, ज्या ठिकाणी आपलं फूड मिळेल, आपल्या आवडीचं फूड मिळेल, अशा पद्धतीचे अनेक विषय आपल्या डोळ्यासमोर येतात. हे या सर्व घटकांचं, मग रेल्वेचं आरक्षण असेल, विमानाचं आरक्षण असेल, बसचं आरक्षण असेल, गाडीचं, कारचं आरक्षण असेल, एवढंच नाही तर हॉटेलचं आरक्षण असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या पद्धतीचं, तुमच्या आवडीचं फूड तुम्हाला कसं मिळेल, त्यामधले तुम्हाला मोजके पॉइंट्स बघायचे आहेत, चांगले स्थळं बघायचे आहेत, त्याचं सुद्धा आरक्षण हे तुम्हाला आम्ही अभ्यासक्रमामध्ये शिकवणार आहोत. या धर्तीवर आपला अभ्यासक्रम तयार होणार आहे. आणि म्हणून हे थेरॉटिकल झालं. मग आली तुमची इंटर्नशिप. जर सपोज यवतमाळ जिल्ह्यामधील, यवतमाळ शहरामधील एखादी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी जर असेल, जे अशा पद्धतीचे, जसं तुम्हाला माहिती आहे केसरी आहे, महालक्ष्मी आहे, वेगवेगळ्या मोठमोठ्या ट्रॅव्हलिंग कंपन्या आहेत की या पद्धतीचं पॅकेज देऊन आपल्याला माहित आहे तर विमानाचा प्रवास, रेल्वेचा प्रवास, बसचा प्रवास किंवा ट्रॅव्हलचा प्रवास हे करून देतात आणि आपला प्रवास सुखकर करतात. तर या पद्धतीची आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधील, तुमचा यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यामधील, यवतमाळ शहरामधील एखादी जर नामांकित कंपनी असेल तर त्या कंपनी सोबत आम्ही MOU करणार आहोत. त्या कंपनीला आम्ही सांगणार आहोत की तुम्ही ज्या ज्या पद्धतीचं आरक्षण करता, ते विमानाचं असेल, रेल्वेचं असेल, बसचं असेल,
किंवा कारचं असेल, हॉटेलिंगचं असेल, हे सर्व तुम्ही ज्या पद्धतीचं आरक्षण करता तो संपूर्ण प्रवास थांबा कुठं असेल, त्या सर्व गोष्टीचं ज्ञान आमच्या विद्यार्थ्याला द्यायचं आहे. आणि शेवटी तुमची 120 तासाची इंटर्नशिप झाल्यानंतर त्याला प्रमाणपत्र द्यायचं आहे की संजय थूल असेल, संजय वानखडे असेल, जो काही विद्यार्थ्याचं नाव असेल त्या विद्यार्थ्याने आमच्या इथं एवढ्या 120 तासामध्ये योग्य पद्धतीने प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि तो आता यामध्ये निष्णात झालेला आहे, पंडित झालेला आहे आणि त्यामुळे त्याला हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र सिद्धार्थ जाधव सरांकडे किंवा इतिहास विभागाच्या प्रमुखाकडे तुम्ही जर आणलं तर त्यावर तुम्हाला तो क्रेडिट देणार आहे, मार्क्स देणार आहे आणि त्या गुणांचा आधार घेऊन म्हणजे ते गुण विद्यापीठाला पाठवल्या जातील आणि म्हणून मग तुमची अंतिम गुणपत्रिका तयार होईल आणि तुम्हाला इतिहास विशारद म्हणून, इतिहास पंडित म्हणून ज्याला म्हणतात आपण, की तो इतिहास हा मुख्य विषय घेऊन त्याची पदवी त्याला मिळणार आहे. आणि त्या निमित्ताने एक चांगला युवक म्हणजे चांगला व्यक्ती घडणार आहे, ज्या निमित्ताने आपण बघतो की त्याला रोजगार मिळेल. जर त्याला त्याचा टार्गेट असेल, ध्येय असेल की मला युपीएससी, एमपीएससी, रेल्वे, बँक किंवा इतर क्षेत्रामध्ये मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवायची आहे, त्याला नोकरी मिळेल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम, एवढंच नव्हे तर त्याला चांगला रोजगार मिळेल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम, याही पलीकडे ज्याच्याकडे कौटुंबिक घरामध्ये जर चांगला रोजगार असेल किंवा ज्याची मिळकतीचे साधनं असतील, त्याला आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी आणि चांगला माणूस घडण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. त्या अनुषंगाने म्हणजेच मूल्यवर्धित पिढी निर्माण करणारा अभ्यासक्रम किंवा मूल्यवर्धित शिक्षण घेऊन एक चांगला युवक या इतिहास अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बाहेर पडणार आहे. मित्रांनो, चांगला युवक जर घडला तर चांगलं शहर घडेल, चांगलं शहर घडलं तर चांगला समाज घडेल, चांगला समाज घडला तर चांगलं राज्य घडेल आणि चांगलं राज्य घडलं तर आपल्या देशाचा प्रचंड विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आपण या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने अंतर्भूत करणार आहोत. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही सूचना असतील अभ्यासक्रमामध्ये ह्या घटकांचा समावेश करण्यात यावा, अशा पद्धतीचं अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जर समावेश केला तर चांगला अभ्यासक्रम तयार होईल. अशी जर तुमची भूमिका असेल तर त्या सूचना आमच्यापर्यंत येऊ द्या. इतिहास अभ्यास मंडळाचे तुमचे विभाग प्रमुख, तुमचे आवडते सर प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर आहेत, त्या आलेल्या सूचना आम्ही आमच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर नामदेव ढाले सरांपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करू. कारण शेवटी अभ्यासक्रम तुमच्याकरिता आहे आणि अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ध्येयाला अचीव करायचं आहे आणि एक चांगला समाज घडवायचा आहे. त्या अनुषंगाने तुमची भूमिका महत्वाची आहे. तुम्ही सर्वांना सन्माननीय चतुर सर या संदर्भामध्ये अतिशय तज्ज्ञ आहेत की ज्यांनी महाविद्यालयाला नॅकचा ए दर्जा त्यांनी मिळवून घेतला आणि अशा पद्धतीचं अतिशय कार्यशील आणि कृतिशील व्यक्तिमत्व असलेले चतुर सर, त्यांना माहित आहे विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्वपूर्ण असते आणि म्हणून हा वाधवानी महाविद्यालयाचा वेबिनार खऱ्या अर्थाने सार्थकी ठरणार आहे. तुमच्या सूचना आमच्यापर्यंत येऊ द्या हीच सार्थ अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. मला बीजभाषक म्हणून बोलवल्याबद्दल सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या अनुषंगाने प्रस्तावित जो काही इतिहास विषयाचा अभ्यासक्रम आहे या विषयाचं एक वेबिनार, एक चर्चासत्र, ऑनलाईन चर्चासत्र आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं. या चर्चासत्राचे सन्माननीय बीजभाषक होते सन्माननीय डॉक्टर संतोष बनसोड सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने स्पर्धा परीक्षा, जागतिक पर्यटन, रोजगार, इंटर्नशिप आणि भविष्यामध्ये इतिहास विषयामध्ये मेजर सब्जेक्ट कोणते राहणार आहेत, मायनर सब्जेक्ट कोणते राहणार आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं त्यांची डिग्री मिळवण्याकरिता उपयोग होईल याची सविस्तर अशी चर्चा सरांनी या ठिकाणी घडवून आणली. त्याची माहिती सगळ्यांनी आम्हाला दिली. इतकंच नाही तर सन्माननीय सर हे सिनेट सदस्य आहेत, त्याचबरोबर इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य देखील आहेत. म्हणून त्यांनी या वेबिनारच्या निमित्तानं आवाहन केलेलं आहे की आपल्याला जर काही बदल घडवून आणवायचे असतील किंवा विषयामध्ये जर काही चेंजेस घडवून आणायचे असतील तर आपण त्या सूचना आपण जो व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवर किंवा तुम्ही या वेबिनारच्या निमित्तानं सादर करू शकता. निश्चितपणे एक बोर्डाचा सदस्य म्हणून आम्ही तुम्हाला सन्माननीय अध्यक्ष बोर्डाचे डॉक्टर नामदेव ढाले सर यांच्या वतीने आश्वस्त करतो की तशा पद्धतीचे बदल आम्ही आपल्या अभ्यासामध्ये टाकून घेऊ. यानंतर मी प्राचार्य डॉक्टर जयंत चतुर सरांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मत या ठिकाणी मांडावं आणि आमच्या ज्या काही प्रेरणा आहेत, आम्हाला माहिती आहे की विद्यापीठामध्ये आमचं महाविद्यालयाचं नाव जे आहे ते अग्रगण्य आहे, ते फक्त ना फक्त तुमच्या व्हिजनमुळे सर. त्यामुळं
भविष्यामध्ये जो काही आपला अभ्यासक्रम येणार आहे, तर मी चतुर सरांना विनंती करतो, ढाले सर लगेच काही वेळामध्ये पुन्हा जॉईन होत आहेत, तर मी चतुर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण मांड. नमस्कार. इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन, बीओएस मेंबर आणि या ठिकाणी या कार्यशाळेला उपस्थित असणारे सर्व इतिहासाचे प्राध्यापक बंधू भगिनी, अतिशय चांगला उपक्रम माझ्या महाविद्यालयातील डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी सुरू केलेला आहे. आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की सिलेबस फायनल व्हायच्या पहिले आपल्याला काय सजेशन देता येईल ते आज आपण देऊ शकतो. पण एकदा फायनल झाल्यावर मग आपण त्याच्यावर चर्चा करण्यात मला असं वाटतं की फारसा उपयोग होणार नाही. तर विद्यापीठाचा सिलेबस इतिहास विषयाचा फायनल होण्यापूर्वी आपल्याला काय त्याच्यामध्ये सजेशन देता येईल हे जर देण्यात आले, निश्चितपणे भविष्यात इतिहासासाठी ते एक चांगली जमेची बाजू राहील. डॉक्टर संतोष बनसोड सरांनी अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत NEP 2020चा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा राहील हे त्यांनी समजून सांगितलेला आहे. मित्रांनो, आता हा कागदावर झालेला सिलेबस प्रॅक्टिकली जेव्हा आपण इम्प्लिमेंट करू तेव्हा काय अडचणी येतील याची जर सर्वकष चर्चा झाली तर तो टाइम टेबल करताना प्राचार्यांना काय अडचणी येतील, कारण प्रत्येकाला मेजर सब्जेक्ट मध्ये टाकलेला आहे, तर प्रत्येक विषय मेजर सब्जेक्ट मध्ये झाल्यामुळे सिंगल फॅकल्टीज जे आहेत किंवा जिथे एकच तुकडी आहे अशा ठिकाणी काय अडचणी येतील हा एक भाग आहे. टाइम टेबल कसा तयार करावा हा दुसरा एक भाग आहे. तिसरा असा आहे की हे सर्व करत असताना आपल्याला 7 तास किंवा 5 तास म्हणा किंवा 7 तास आपल्याला महाविद्यालयात थांबणं पण गरजेचं आहे. तर ते कसं साधता येईल, आणि सोबतच जे ग्रामीण भागातील किंवा ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज नाही आहे, MIDCs स्ट्रॉंग नाही आहेत अशा ठिकाणी एंटरशिप आहे, एंटरप्रिनरशिप आहे किंवा व्हिजिट्स आहेत कंपनीला आणि रोजगार निर्माण करायचा आहे ट्रायबल भागात, ग्रामीण भागात, तर त्यांना येणाऱ्या अडचणी कशा स्वरूपाच्या राहतील त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल. आणि इतिहास विषय आता हा फक्त अभ्यासाचा म्हणजे मागे काय घडलं हा राहिलेला नसून भविष्यात आपल्याला याचा उपयोग कसा करता येईल. कारण मला असं वाटतं की बरेच वेळा आपण नवीन गावात गेलो तर ऍड्रेस शोधताना फार अडचण होते. तर यामध्ये काही इतिहासाचे प्राध्यापक आपलं योगदान टाकू शकतील का, काही असे ऍप तयार करू शकतील का. येलो यवतमाळ, त्या यवतमाळच्या 4 बॉर्डरवर त्याचा बॅनर लागलेला राहील, ते स्कॅन करा आणि तुम्हाला पाहिजे तिथे तुमचा ऍड्रेस मिळवा आणि तिथे जा, असं काही करता येईल का. जे गरज आहे भविष्यात, लोकांची काय गरज आहे ती ओळखून जर आपण काम केलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की त्याचा चांगला फायदा या विषयाला होईल, या विषयाला चांगले रोजगार निर्माण होईल आणि निश्चितपणे आजच्या या कार्यशाळेचं काहीतरी योगदान मिळून या हा जो सिलेबस आहे विद्यापीठाचा भविष्यातला, या सिलेबसमध्ये आणखी चांगल्या दर्जाचा सिलेबस कसा तयार होईल यासाठी मदत होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सिद्धार्थ आणि सर्व माझ्या इतिहास प्रेमींना शुभेच्छा देतो की निश्चितपणे एक दर्जेदार सिलेबस अमरावती विद्यापीठाचा तयार होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद सर. अतिशय प्रबोधनात्मक आणि मार्गदर्शक असं मार्गदर्शन नेहमीच आपलं आम्हाला मिळत असते. सरांनी इंटर्नशिप, टाइम टेबल, ऍप स्कॅनर सर वारंवार मला सांगत असतात की तुम्ही ज्यावेळेस इतिहासाच्या पर्यटनाच्या संदर्भात माहिती तयार करता त्यावेळेस तुम्ही गुगल अर्थचा उपयोग घेऊन विद्यार्थी किंवा पर्यटक तिथपर्यंत कसे पोहोचतील हे जर तुम्ही तुमचे ऍप तयार केले तर निश्चितपणे याच्यातून नवीन मांडणी होईल, इतिहासाची पुनर्मांडणी होण्यासाठी मदत मिळेल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या समस्या देखील त्यातून निर्माण कमी होतील. आणि महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज नाहीये ग्रामीण भागामध्ये अशा ठिकाणी काय पर्याय व्यवस्था करता येईल अशा प्रकारचं एक मोठा प्रश्न इतिहास मंडळाच्या समोर सरांनी ठेवलेला आहे. मी विनंती करतो इतिहास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर नामदेव ढाले सर, जिजामाता महाविद्यालय बुलढाणा या ठिकाणी सर प्रोफेसर आहेत आणि आम्हाला नेहमी वेळोवेळी अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आमच्या इतिहास अभ्यास मंडळाचा जो अभ्यासक्रम आहे जो मागील म्हणजे 2023-24 मध्ये पीजीचा तयार केला, आता युजीचा आम्ही तयार त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही करणार आहोत. म्हणून मी विनंती करतोय नामदेव ढाले सरांना की त्यांनी मार्गदर्शन करावे. श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ इतिहास विभाग द्वारा आयोजित प्रस्तावित इतिहास अभ्यासक्रमाची रचना आणि अंमलबजावणी या संदर्भात
घेण्यात येत असलेलं चर्चासत्राचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य चतुर सर, आत्ताच नुकतंच 20 भाषण देणारे आमचे मित्र, सिनेट सदस्य आणि इतिहास अभ्यास मंडळ सदस्य आणि माजी अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळाचे मित्र डॉक्टर बनसोड सर, आणि ज्यांनी हे चर्चासत्र अतिशय महत्वाच्या विषयावर आयोजित केलं असे या महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख आणि इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर आणि आज उपस्थित असलेले सर्व माझे मित्र, प्राध्यापक मित्रमैत्रिणी आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाच्या विषयावर सन्माननीय प्राचार्य आणि सिद्धार्थ जाधव यांनी हे सत्र आयोजित केलेलं आहे. आणि याआधी प्राध्यापक बनसोड सर आणि त्याचबरोबर काही सूचना आम्हाला प्राचार्यांनी सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या सर्व सूचना आणि आपण आपल्या येणाऱ्या ज्या इतिहासाच्या विषयात ज्या सूचना आपण देणार आहोत इतिहास अभ्यासक्रम तयार करताना, त्या निश्चितचपणे आम्ही स्वीकारू आणि त्यासाठी मी आपल्याला ग्वाही देतो. सर्व इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य आणि सर्व म्हणजे अधिष्ठाता याचबरोबर जे प्राधिकरणार आहे या सर्वांचं मत ऐकून घेऊन आणि आज सिलेबस पूर्ण होणार आहे. मित्र हो, उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाचा दिनांक 20 एप्रिल 2023च्या शासन निर्णय अंतर्गत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एनईपीचा स्वीकार केलेला आहे. सत्र 2024 पासून हा अभ्यासक्रम म्हणजेच पुढील सत्रापासून हा BA भाग 1 ला सुरू झालेला आहे. तत्पूर्वी MA चा जो अभ्यासक्रम आहे MA ला हा याच वर्षीपासून म्हणजे 23-24 पासून सुरू झालेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्वांगीण आणि बहुउद्देशीय शिक्षण प्रणालीचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे. मानवाच्या सर्व क्षमतांचा आणि नैतिक एकात्मिक पद्धतीने विकास करणे हा उद्देश आहे. संतोष बनसोड सरांनी याआधी या अभ्यासक्रमाचे महत्व आणि या एनईपीच्या धोरणाचं महत्व आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आता हा अभ्यासक्रमाचं जे फ्रेमवर्क आहे, आता फ्रेमवर्कच मला या ठिकाणी मांडणी करायची आहे. हे फ्रेमवर्क कसं असावं? विद्यार्थ्यांना एका शाखेतून दुसऱ्या शाखेमध्ये जाण्याची लवचिकता यामध्ये आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे. UGचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आणि 4थ्या वर्षी आपल्याला जी डिग्री मिळणार आहे, जे आपल्या इच्छेनुसार एकतर ऑनर्स किंवा रिसर्च डिग्री यातून आपल्याला प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण ठिकाणावर म्हणजे आपल्याला असं दिसते की विद्यार्थ्यांना एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत जाण्याची लवचिकता यामध्ये आहे. म्हणजे संपूर्ण भारतातला जो काही अभ्यासक्रम असेल किंवा शैक्षणिक संस्था असेल, आपल्याला कुठेही कधीही हे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. इतकंच नाही तर सोडून जाऊन पुन्हा हा अभ्यासक्रमामध्ये आपल्याला प्रवेश घेता येणार आहे. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम सांगत असताना किंवा फ्रेमवर्क सांगत असताना मला या ठिकाणी इतिहास विषयाचा हा सेमिनार असल्यामुळे मला इतिहास विषयाचे काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे. मानवी विद्या शाखाचा अभ्यासक्रम फ्रेमवर्क प्रत्येक वर्षी कसा आहे आणि त्याची परीक्षाच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन कसं राहील हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा हा बॅचलर डिग्रीचा 3 किंवा 4 वर्षाचा हा बॅचलर डिग्रीचा अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर प्रोग्रामची रचना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार निवडलेले जे मेजर आहे, मायनर आहे, इतर किरकोळ विषय आहे, म्हणजे सर्वांगीण आणि बहु अनुशासनात्मक शिक्षणाचा अनुभव घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की आम्ही अभ्यासक्रम आता फर्स्ट इयरचा जवळपास आमचा तयार झालेला आहे. म्हणजे पहिला सेम आणि दुसरा सेम जे विद्यापीठानं आम्हाला गाईडलाईन दुसरा सेम चा अभ्यासक्रम आपण तयार करावा, तो आमचा अंतिम टप्प्यात आहे. आणि आम्ही टायटल सुद्धा जवळपास निश्चित झालेले आहे. काही बदल असल्यास तो आम्ही निश्चितपणे पूर्ण करू. विशेषतः आत्ताच आमची परवाला RRC मीटिंग झाली आणि त्यामध्ये आम्हाला डीनच्या काही सूचना होत्या. काही अभ्यासक्रमामध्ये बदल
किरकोळ स्वरूपात राहणार आहे. त्यामुळे फायनल आपल्याला सांगता येत नाही, पण तरीही मात्र मुख्य विषय कोणते राहणार हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तुम्हीही जे विद्यापीठाचे गाईडलाईन्स निघालेले असेल किंवा शासनाचे जे काही निर्णय निघालेले असेल तुम्ही वाचले असालच, पण त्याचा फार मी आतमध्ये जाणार नाही. पण मात्र विषयाचं जे स्वरूप आहे आपल्या ते कसं राहणार आहे. आपण समजा आपले जे मेजर आहे त्याला DSC तून जे विषय आहेत 3 विषय जे आहेत त्याचे टायटल म्हणतो आपण. साधारणतः आपण प्राचीन इतिहास घेतला, मेडिव्हलचा घेतला आणि नंतर जो आपला आधुनिक आहे त्याच्यामधले त्याचे आता तुम्हाला खूप पर्वणी मिळणार आहे. प्राध्यापक बनसोड सरांनी सांगितलं की थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल स्वरूपाचे विषय यामध्ये राहणार आहेत. साधारणतः आपण प्रमुख विषय आपण इतिहास जर घेतला तर दुसरा आपल्याला जो मायनर आहे तो आपल्याला इतिहासाशिवाय आपल्याला निवडायचा आहे. हे वैशिष्ट्य या NEPच्या अभ्यासक्रमाचं आहे. विद्यार्थ्यांना सर्व 50% क्रेडिट आपल्याला घ्यावं लागेल आणि तेव्हाच आपल्याला डिग्री मिळेल. त्याचबरोबर किरकोळ विषय जे आहेत म्हणजे मायनर जो विषय आहे, आता साधारणतः 53 टायटल्सचा अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे 6व्या सेमिस्टर पर्यंत आपल्याला करावा लागणार आहे. घाबरून जायचं कारण नाही. टप्प्याटप्प्यानं हे सर्व विषय आपल्या आत्मसात होणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जर समजा फर्स्ट इयरला म्हणजे फर्स्ट सेमला मेजरचे विषय 3 घेतले, थेरी 1, थेरी 2, थेरी 3, तर यामध्ये आपल्याला 3 विषयाचा म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे जे छोटे छोटे फॉर एक्झाम्पल मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर बनसोड सरांनी सांगितलं पहिली जी 80-20ची जी सिस्टीम होती ती आता म्हणजे 30 आणि 20 म्हणजे 60-40 असा त्याला म्हणजे फ्रेम राहणार आहे मूल्यांकनासाठी. म्हणून 30 मार्काचं थेरी आणि 20 मार्काचं आपलं प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे आपल्या मेजर विषयाशी संबंधित आहे ते 20 मार्काचं राहणार आहे. अर्थातच जे तुम्ही आत्ताच सांगितलं काही रोजगार विमुख असा अभ्यासक्रम आपण तयार करणार आहोत. त्यानुसार साधारणतः आपण स्किल एनव्हान्समेंट आहे किंवा मग आपल्याला रोजगार आपल्याला मिळणार अशासारखे विषय जर आपण केलं किंवा आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन आहे तर एखादा मी उदाहरणार्थ विषय तुम्हाला सांगतो. तर त्यामध्ये इंट्रोडक्शन आर्किओलॉजी काय आहे, आर्किओलॉजी आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे जे पुराण शास्त्र आहे, पुराभिलेख आहे, तो विभाग कसा आहे. आताच सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यातले असो किंवा इतर संपूर्ण आपल्या विदर्भातले असो जे काही आताच जे उत्खनन चालू आहे, आताच तुमच्या महाविद्यालयानं जी भेट होणार आहे पाचखेड या ठिकाणी आणि त्याचबरोबर आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भोन या ठिकाणी आहे. म्हणजे हे जे सिस्टीम जी आहे आर्किओलॉजिकल जो विभाग आहे राबवते आणि आपल्याला सुद्धा माहीत व्हावं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा त्याचबरोबर म्युझिओलॉजी जे आहे किंवा नाणकशास्त्र आहे यासारखे विषयाचा अंतर्भाव यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यात मुभा सुद्धा दिलेले आहे. विद्यापीठ बास्केट तयार करणार आहे, त्याला जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह कोर्स असं म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्यापीठाने ऑफर केलेल्या कोणत्याही प्रोग्रामचे म्हणजे जे बास्केट आहे त्यातून आपल्याला विषय निवडायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तात्पर्य असं आहे की मला असं इथं फ्रेमवर्क करायचं आहे. म्हणजे फ्रेमवर्क हळूहळू आपल्याला इथून पुढे पुढे जायचं आहे. व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम आहे, कौशल्य अभ्यासक्रम त्याला आपण VSc म्हणतो. आता वेगवेगळे जे अभ्यासक्रम आहेत त्याला वेगवेगळे क्रेडिट देण्यात आलेले आहे, वेगवेगळे टायटल्स त्याचे राहणार आहे. म्हणजे आपण तोच तो विषय शिकणार नाही तर नाविन्यपूर्ण म्हणजे MPSC UPSCच्या धर्तीवर आपण मायनर विषय सुद्धा आपल्याला घेता येईल. म्हणजे व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम आहे त्यामध्ये जिथे व्यावसायिक अभ्यासक्रम असेल तिथं मेजरच्या रूपाने होईल. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडलेल्या प्रमुख विषयाच्या संबंधित अभ्यासक्रम राहणार आहे. मग पुढे सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 सेमिस्टर म्हणजे असे 5 जे टायटल्स आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्यार्थ्यांनी या उद्यासाठी म्हणजेच SEC त्याला आपण म्हणतो स्किल एनहान्समेंट कोर्स विद्यापीठाने प्रदान केलेली जी बास्केट आहे टोपली आहे याला आपण कौशल्य वर्धित अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे म्हणजे सेम 1, सेम 2 आणि सेम 4 आणि सेम 6 अशा प्रकारे 6 आपल्याला म्हणजेच टायटल निवडण्यात येणार आहे. अशा प्रकारे वेगळं म्हणजे एक IKS सुद्धा आहे, स्पेसिफिक आहे म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम हा विषय याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा आहे, त्याचं मूलभूत ज्ञान आपल्याला आवश्यक आहे आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर
मूलभूत ज्ञान प्राप्त होणे आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणूनच या एनईपी मध्ये वेगवेगळ्या स्तराचे म्हणजे VSC असो, SEC असो, AEC असो. आता AECच्या संदर्भात आपण जर विचार केला तर सध्याच्या याच्यामध्ये विद्यापीठानं हे विषय इंग्रजी आणि आधुनिक भारतीय भाषा यासाठी राखून ठेवलेले आहे आणि त्यांना ते घेता येणार आहे. पण आपल्या इतिहासाला व्हॅल्यू एज्युकेशनचे विषय असावे किंवा व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम असावे. आता जे आहे आपल्याला स्वतःचा म्हणजे आपल्याला जॉब मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बनसोड सरांनी सांगताना आपल्या विषयाचं महत्व काय आहे, रोजगारभिमुख अभ्यासक्रम आपण तयार करणार आहोत, हे इतिहास अभ्यास मंडळाचं काम आहे आणि त्यानुसार आपण तो सिलेबस आपण तयार करणार आहे. त्याचबरोबर सरांनी सांगितलं एखादी ट्रॅव्हल्स एजन्सी आहे, MOU आपल्याला त्याच्यासोबत करायचं आहे, ते आता कशा पद्धतीने करायचं हे आपण आता आम्ही ठरवणार आहे. त्याचप्रमाणे म्हणजेच एकंदरीत असं टप्प्याटप्प्याने जाणार आहे. एकदम हा विषय काही समजणार नाही. OGT आहे, इंटर्नशिप आहे, सेमिस्टर 6वं आणि 5वं यासाठी अत्यंत महत्वाचा तो आपल्याला म्हणजे तिसरा जो आपला BA भाग 3 आहे याच्यासाठी अत्यंत महत्वाचं राहणार आहे. आणि 3 वर्षानंतर आपल्याला निश्चितचपणे काही कमवता येईल. आपलं जो उदरनिर्वाह म्हणजे आपल्याला नुसतं गव्हर्नमेंटच्या जॉबशी कनेक्टेड न राहता आपल्याला आपण स्वतःच आपण काहीतरी बनलो पाहिजे. त्यासाठी सरांनी सांगितलं एखाद्या ठिकाणी जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल आणि तिथं कशा पद्धतीने जातं, प्लॅनिंग कसं करायचं, आपण गाडी कशी करायची किंवा आपण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आपली स्वतःची जी वेबसाईट आहे ज्याप्रमाणे सिद्धार्थ जाधव जे आपले करता आहेत की त्यांनी या माध्यमातून अनेक व्हिडिओ निर्माण केलेला आहे आणि म्हणजेच आपण तयार करायचं आणि लोकांना सांगायचं, त्या माध्यमातून आपलं इन्कम सोर्स तयार होईल. म्हणजेच एकंदरीत त्या सगळा जो अभ्यासक्रम आहे, इंटर्नशिप आहे, OGT त्याला आपण म्हणतो, हे 6व्या सेमिस्टरमध्ये आहे. त्याही पुढे आपल्याला जायचं असेल म्हणजे 4थ्या वर्षी आपल्याला आपल्या इच्छेनुसार जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला रिसर्च डिग्री सुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 3 वर्ष आपण मुख्य विषय जर आपण इतिहास घेतला म्हणजे ज्याप्रमाणे जुन्या पद्धतीनं इतर विद्यापीठांमध्ये जो ऑनर्स डिग्री आहे ती ऑनर्स डिग्री सुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे एका विषयात म्हणजे आपण परफेक्ट झालो पाहिजे यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे. मी जास्त बोलणार नाही. पुढे अनेक आपण आपल्या महाविद्यालयांमध्ये, इतर महाविद्यालयांमध्ये या विषयावर वर्कशॉपचं आयोजन करणार आहे. जेव्हा आपला अभ्यासक्रम पूर्ण बाहेर येईल त्यासाठी हे सर्व आपण हळूहळू पद्धतीने सांगणार आहोत. पण आज हे जे वर्कशॉप घडविलं मी आणि आम्हाला बोलावलं, मला जे सन्मान दिला त्यासाठी त्यांचं मी धन्यवाद मानतो. चतुर सर आहे, प्राचार्य आपले जाधव सर आहे, त्याचबरोबर बनसोड सर आहे, यांचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि मी मानतो थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद सर. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने, अधिकारवाणीने आपण अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर, बास्केट विषय, IKS, MOU, पर्यटन, तसेच फर्स्ट सेमिस्टरला अभ्यासक्रम कसा राहील, सेकंड सेमिस्टरला कसा राहील, मायनर विषय कोणकोणते राहणार आहेत, मेजर विषय कोणकोणते राहणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. सर, मला तुम्हाला सांगताना इथं आवडेल की प्राध्यापक नितीन सराफ, डॉक्टर कैलास गायकवाड, प्राध्यापक दीपक लहासे, जगताप मॅडम, डॉक्टर अश्विन राठोड सर, डॉक्टर प्रकाश म्हस्के सर, डॉक्टर विपिन राठोड सर, डॉक्टर राजेंद्र देवरे सर, डॉक्टर संजय तुरकमाने सर, डॉक्टर संगीता पवार मॅडम, डॉक्टर सीमा पोटे मॅडम, मुंबई विद्यापीठ, डॉक्टर मनीष वाढिवे सर, पार्वेकर महाविद्यालय, जयंत कांबळे सर, तसेच अनुप पाचकोरे, डॉक्टर सुलोचना लांजेवार मॅडम, रेखा बडोदेकर मॅडम, संदीप डोंगरे सर, तक्षशिला मोटघरे मॅडम, डॉक्टर उल्हास चव्हाण सर, डॉक्टर युजेंद्र राजपूत सर, डॉक्टर सिद्धार्थ वाठोरे सर, डॉक्टर कैलास नागुलकर सर, डॉक्टर विष्णू पडवाल सर, डॉक्टर श्रीहरी पितळे सर, डॉक्टर जामनीकर सर, डॉक्टर संतोष कुलकर्णी सर, डॉक्टर कल्पना कुडघाटे मॅडम, डॉक्टर DT वानखडे सर, डॉक्टर सुरेखा मंत्री मॅडम, डॉक्टर संजय राचालवार सर, आमच्या महाविद्यालयाचे नॅब कोऑर्डिनेटर डॉक्टर निखिलेश नरोडे सर, डॉक्टर रश्मी गजरे मॅडम, डॉक्टर संदीप डोंगरे सर, हे सगळे म्हणजे आपल्या विषयाचेच नव्हे तर आपल्या विषयाच्या शिवाय विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठातून या ठिकाणी ऑनलाईन सेमिनारला, ऑनलाईन वेबिनारला सगळे जण या ठिकाणी जोडले होते. मी आपणा सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर देखील वेळोवेळी अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्या विभागाद्वारे, इतिहास अभ्यास मंडळाद्वारे होणार आहेत. तर मी सर्वांचे आभार मानतो.
डॉक्टर संतोष बनसोड सर, जे की आपल्या आजच्या कार्यक्रमाचे बीजभाषक होते. आजचे प्रमुख वक्ते आणि प्रमुख अतिथी डॉक्टर नामदेव ढाले सर, अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ, आणि आमच्या महाविद्यालयाचे नेतृत्व डॉक्टर जयंत चतुर सर, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि ज्यांच्या सहकार्यामुळे हा इतका सुंदर असा वेबिनार त्या ठिकाणी आयोजित करता आला. मी अध्यक्षांच्या वतीने या ठिकाणी थांबतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. अभिनंदन सर, खूप छान. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर, अभिनंदन. थँक्यू सर. खूप खूप अभिनंदन आयोजकांचे, प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ढाले सर यांचे. खूप सुंदर विषयावर तुम्ही या वेबिनारचं आयोजन केलं. तेवढीच चांगली मांडणी संतोष बनसोड सरांनी, ढाले सरांनी केली. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू राजेंद्र सर. देवरे सर, थँक्यू सर. थँक्यू. चला भेटू पुन्हा. ठीक आहे. ओके.